चला वागो हो सर्वांना माझा नमस्कार. नवोदय गुरु या युट्यूब चॅनलवर सर्वांचं हार्दिक स्वागत. तसेच प्ले स्टोअर वरील नवोदय गुरु या ऍपवर सुद्धा हार्दिक स्वागत. आज 5वी नवोदयचा पेपर झालेला आहे. गणित सगळ्यात सोपा आलेला आहे. बुद्धिमत्ता देखील आपण गेस पेपरला जशी बुद्धिमत्ता दिली होती सगळी बुद्धिमत्ता सेम टू सेम आहे ना. गणित तर आउट ऑफच आलेलं आहे भरपूर मुलांचं. 20 पैकी 20 प्रश्न आलेले तर बुद्धिमत्तेचे 40 पैकी 40 प्रश्न है ना. तर आणि मराठीचे पण 1-2 प्रश्न समजा चुकीनं चुकलेले आहेत. ठीक आहे. तर ओव्हरऑल विचार करताय छान पेपर सगळ्यांनी सोडवला. सर्वांचं हार्दिक अभिनंदन. बरं, तरी पण 2-3 प्रश्न संदिग्ध आहेत पूर्ण पेपरमध्ये. 3 प्रश्न संदिग्ध आहेत. नवोदय विद्यालय समिती त्याचे जे उत्तर देतील ते योग्य. ठीक आहे भाऊ. आता सगळ्यांनी ज्याच्या त्याच्या परीने उत्तर तालिका दिलेली आहे ना. तर बघा इकडं कट ऑफ काय लागेल नेमका, गेल्या वर्षीचा कट ऑफ आणि या वर्षीचा कट ऑफ याची एकदा आपण कंपॅरिझन करूता. 2024 आणि 25. ठीक आहे. 2024 आणि आता 2025 काय नेमकं रूपरेषा कशी असेल. ठीक आहे. आता 3 कॅटेगरी सगळ्यात महत्वाच्या आहेत आहे ना. पहिल्यांदा आपण चर्चा करूयात सगळी शहरीची किंवा ग्रामीणची चर्चा करूता. 75% जागा ग्रामीणला असतात, 25% जागा शहरीला असतात. ठीक आहे. म्हणजे सगळे 80 जागा असतात. 80 पैकी 75% म्हणजे 80 पैकी 60 जागा ग्रामीणला, 20 जागा शहरीला. अजून त्याच्यात काय नियम आहे जाऊ दे, ते नियम नाही सांगत. ठीक आहे. 2024चा ग्रामीणचा कट ऑफ बघू पहिल्यांदा आपण है ना. ग्रामीणचा आणि आता सुद्धा ग्रामीणचा कट ऑफ काय लागेल. ठीक आहे भाऊ. आता ग्रामीणचा म्हणायचं झालं तर त्याच्यामध्ये मुलं है ना. मुले आणि मुलीमध्ये काय फरक नाही येणार, एखाद्या प्रश्नाचा फरक येईल. ठीक आहे. जनरलचे जर मुलं असतील, जनरल म्हणजे ओपन कॅटेगरी है ना भाऊ, 2024 जनरल है ना. तर तुम्हाला सांगतो सगळ्या शहरात झालं तर 94.5 सगळ्या शहरांचा मी विचार करायलो. सगळ्या शहरांचा एक ऍव्हरेज सरासरी. आता काही काही जिल्हे लय टफ असतात ती गोष्ट वेगळी आहे. ठीक आहे. पण सगळ्या शहरांचं जर विचार केला आणि त्याची जर सरासरी काढली ती मी सांगायलो 94.5 गुण. ठीक आहे. तर यावर्षी सुद्धा आता इकडे बघा सगळ्यात महत्वाची गोष्ट, पेपर सोपा नव्हता. पेपर तुम्ही म्हणायला सोपा होता. हा गणित सोपं होतं है ना. 2-3 प्रश्न संदिग्ध आहेत आणि लहान मुलं आहेत सगळे. 1-2 प्रश्न चुका होतातच, म्हणजे 4-5 प्रश्न चुकतातच. ठीक आहे. म्हणून असं काही नाही की काही जण लागले तर म्हणतात 99 पडले, 100च पडले है ना. बोटाव मोजणे इतके 80 पैकी मुलं असतात. ठीक आहे. 100 पैकी 100 वर. ठीक आहे. मग 99.5 वर 2-4 निकाल जास्त कुठं असते, 95, 96, 94 है ना भाऊ. जनरलला 94 है ना. ओबीसी है ना. ओबीसी 92.5. ठीक आहे. आणि SC ST ही कॅटेगरी जर बघायचं यांचा विचार करायचा झाला तर 90 वर. ठीक आहे. 90 सव्वा 91, 90 सव्वा 91, 90 सव्वा 91 बरोबर आहे. ग्रामीणचा कट ऑफ, मुलाचा कट ऑफ त्याच्यानंतर. ठीक आहे भाऊ. सगळा विचार करायचा झाला तर असा कट ऑफ इकडे बघा. अजून त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय असणार आहे, टाईट लक्ष दे बघा इकडं. गेल्या वर्षीची आणि या वर्षीची आपण तुलना करायला. दिसतंय का सगळ्यांना? बघा दिसतंय का बघा भाऊ. थोडस कॅमेरा मागं करतो है ना. 90 मार्क. तर यावर्षी देखील परीक्षा तशीच आलेली आहे. जनरलचा कट ऑफ 94.5 किंवा त्याच्या प्लस, 94.5 किंवा त्याच्या प्लस. ठीक आहे. इथं ओबीसी कट ऑफ 92.5. यावर्षी सुद्धा काय अडचण नाही. ठीक आहे. 92.5 आणि 92.5 म्हणजे 6-7 चुकले तर सेफ, म्हणजे एवढं काही नसते सगळ्या जिल्ह्यांत मी सांगायलो बरं. ठीक आहे. आणि SC ST कॅटेगरीचं ठीक आहे अजून थोडस कमी म्हणा, 88.75 इथपर्यंत जाऊ शकते. ठीक आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य 92.5 मार्क असले किंवा त्याच्यापेक्षा जास्त मार्क असले, 91.25 पेक्षा जास्त मार्क असले तर सगळे सेफ असतात. 4 प्रश्न 3-4 प्रश्न तर संदिग्धच आहेत. ठीक आहे. तर दुसरे 1-2 चुकतातच. म्हणजे 91.25 मार्क या वर्षी सुद्धा
मी काय म्हणाल वाक्य लक्षात ठेवून 91.75 किंवा त्याच्यापेक्षा जास्त, 91.75 किंवा त्याच्यापेक्षा जास्त. तुम्ही म्हणले सर 91 म्हणजेच काय? मी म्हणलं 6 ते 7 चुका आहे ना नॉर्मल असतात आणि 80 जागा असतात. आता आहे ना 6 ते 7 चुका. ठीक आहे. तर हे झालं ग्रामीण भागाचं, हे झालं ग्रामीण भागाचं गेल्या वर्षीचं आणि ह्या वर्षीचं. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट शहरी भागाची चर्चा करूता. शहरी भागाची चर्चा. ठीक आहे. शहरी भागाची चर्चा करायची झाली तर 2024चं काय शहरीचं लागलं होतं वातावरण होतं आणि 2025. ठीक आहे. जनरलचं कट ऑफ शहरीचं आहे ना 97.5 किंवा 97.5 नाही म्हणता येणार, सगळे जिल्ह्यांची तुलना करता 95+. ठीक आहे. म्हणजे 95 पेक्षा जास्त म्हणायलो मी, 95 नाही, 95 पेक्षा जास्त. 95 पेक्षा जास्त म्हणजे किती? इकडे बघा, त्याच्यामध्ये जर मुलगा असला तर 95, 96 अजून जास्त घ्यावं लागतात, 97.5, 98.99. या वर्षी सुद्धा आहे ना, या वर्षी 94.5 जरी असले आहे ना किंवा 95 धरा. ठीक आहे. मुली तर 95 वर एकदम सेफ असणार या वर्षी. मुली 95 मार्कावर एकदम सेफ सुरक्षित असणार, जनरल शहरी. ठीक आहे. आणि मुलं एकाना मार्क जास्त लईतले जास्तीत जास्त. त्याच्यामध्ये ओबीसीचं झालं तर 95च पकडा. ठीक आहे. आणि जनरलचं म्हणजे गेल्या वर्षी 95च होतं, ओबीसी 95 होतं, बरोबर आहे. 95, 96, 95+ होते रे बाबा. या वर्षी 95 पकडा. ठीक आहे. मग ओबीसी 94.5 किंवा त्याच्यापेक्षा जास्त मुली, पण 95+च पकडूता. कस काय? शहरीच्या जागा कमी असतात. ठीक आहे. आणि SC ST इथं मात्र थोडस जास्तच मार्क लागतात शहरीला. 92, 94 मार्क गेल्या वर्षीवर लागलं होतं. शहरी म्हणालो मी, शहरी. या वर्षी सुद्धा 92+च मार्क लागतात. शहरी आहे हे, त्याच्यामुळे थोडस खाय आहे. शहरी कळते ना रे, शहरीच्या जागा कमी असतात. आणि अजून काय नियम आहे? ठीक आहे. अजून जर 60 प्रश्न, 60 मुलं इकडे झाले, 20 इकडे झाले आणि ग्रामीणचा जर 61वा मुलगा आहे ना, ग्रामीणचा, वाक्य लक्षात ठेवा, ग्रामीणचा 61वा मुलगा जर ह्या 20 कार्यकर्त्यापेक्षा वर असला की ते ग्रामीणचा मुलगा शहरीमध्ये एंटर करू शकते. ही एक गोष्ट लक्षात ठेवा. म्हणून ग्रामीणमध्ये ऍडमिशन असलेलं अजून एक चांगली गोष्ट आहे. ठीक आहे. शहरीचा मुलगा तर एंटर नाही करू शकणार, परंतु ग्रामीणचा मुलगा एंटर करू शकतो. हे गेल्या वर्षी रिझल्ट वरून कळणार, तुम्हाला कळलं. आणि ह्या वर्षी रिझल्ट वरून अजून ऑब्झर्व करा. ठीक आहे. तर काही जण म्हणतात इतके मार्क होते शहरीला तरी पण कसं काय नाही लागला, है ना. एक तर जागा कमी, त्याच्यात ग्रामीणचे मुलं इंटरफेअर करू शकतात. हे 2 वर्षापासून आपल्याला दिसून यायले. ठीक आहे. कारण आपल्या जिल्ह्याचा 20 मुलं गेल्या वर्षी तुम्ही मेन यादी बघा, है ना. परभणी जिल्ह्याची, दुसऱ्या कोण्या जिल्ह्याची बघा, हिंगोलीची. 20 मुलं नव्हते मेन यादीमध्ये. 80 जागा असतात. 80 पैकी 60 ग्रामीणला पाहिजे, 80 पैकी 60 ग्रामीणला पाहिजे, 20 इकडे पाहिजे का नाही. ठीक आहे. हे 20 सुद्धा मुलं मेन यादीमध्ये नव्हते. निकाल लागल्यावर बघा, मेन यादीमध्ये 20 सुद्धा नव्हते. 9, 10, 12, 13 जण होते. कारण हे 5-7 जण आहे ना, ग्रामीणच्या मुलांनी त्याच्यापेक्षा मेरिट जास्त मारलं होतं, मार्क जास्त घेतले होते. म्हणून भाऊ, तुला सगळ्यात मी सांगायचं, एवढ्यावरून सांगायचं तात्पर्य, तुला 91 मार्क जर असले, 91.75 झालेत का, 91.25 जर असले, है ना, 91 किती 25 जर मार्क असले, ठीक आहे, 91 म्हणायलो, 91.25 जर मार्क असले तर इशे येत नाही. ठीक आहे. 91 किंवा त्याच्यापेक्षा जास्त, 91 किंवा त्याच्यापेक्षा जास्त तू लय सेफ है ना. आणि कॅटेगरीमध्ये असला, ग्रामीण असला, है ना, 89, 90 ला बी सुरक्षित. त्याच्यामध्ये दुर्गम जिल्हा असला एखादा, है ना, मग तिथं ग्रामीण असलं, तिथं 85 है ना, कॅटेगरीमध्ये बसला तिथं 85+ पण लागू शकते. ठीक आहे भाऊ, असा हा टोटल विचार झाला. तुम्ही म्हणले सर पेपर आम्हाला सोपा गेलाय. ठीक आहे. 90 मार्क येतं. मी म्हणलं ज्यांना 90 किंवा 90, 91 किंवा 91 पेक्षा जास्त, 91.75 झालं, 91.25, 25. ठीक आहे. तर सगळे सुरक्षित आहे, त्याच्यामुळे काळजी करायची काही गरज नाही. ठीक आहे भाऊ. तर आपण
स्कॉलरशिपची परीक्षा आहे फेब्रुवारी महिन्यात, तर स्कॉलरशिपची बॅच देखील आहे 8 वाजता सायंकाळी आपल्या नवोदय गुरु युट्यूब चॅनलवर आहे ना. तसंच नवोदय गुरु आपल्या युट्यूब चॅनलची किंवा आपली बॅच 20 जानेवारी पासून पुढची बॅच सुरू होत आहे. ठीक आहे. तर त्या बॅचला बी संपर्क साधू शकतात या क्रमांकावर. ठीक आहे. सगळ्यांना पेपर सोपा गेला असेल. कमेंट बॉक्स मध्ये तुमचे मार्क आणि तुमचा जिल्हा नक्की शेअर करा. नाव, जिल्हा आणि मार्क शेअर करायला कमेंट मध्ये पाठवायला विसरू नका. धन्यवाद बाळो. सगळ्यांना व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.